पाहूयात पुढची बातमी। शिक्षण संस्थेमध्ये नमाज पठण झाल्याचा आरोप केला जातोय। हिंदुत्ववादी संघटनांनी नमाज पठणावर आक्षेप घेतलाय। नाशिकच्या संदीप फाउंडेशन मधल्या नमाज पठणाचा वाद आता पेटलेला आहे। गुन्हे दाखल करण्याची हिंदुत्ववादी संघटनांनी मागणी केली। नाशिकच्या संदीप फाउंडेशन या शिक्षण संस्थेमध्ये सामूहिक नमाज पठण झाल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सामूहिक नमाज पठणावर आक्षेप घेतलाय। संदीप फाउंडेशन मध्ये हिंदू सणांना बंदी, मात्र मुस्लिम सणांना परवानगी कशी, असा सवाल आता उपस्थित केला जातो। काल त्र्यंबक रोड येथील मैरवणी या ठिकाणी संदीप फाउंडेशन सारख्या कॉलेजमध्ये सामूहिक नमाज पठण केले जाते। आपण शाळा कॉलेज यांना विद्येचे मंदिर समजतो आणि आपल्या मंदिरामध्ये जर कधी बाहेरून येऊन जिहादी प्रवृत्तीचे लोक कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना एकत्रित करून सामूहिक नमाज पठणाकरता प्रवृत्त करत असेल तर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे। मैरवणी गावातील ही शिक्षण संस्था आहे। शिक्षण संस्थेच्या आवारात शैक्षणिक शिस्त हवी की धार्मिक आखाडा पाहिजे। संदीप फाउंडेशनमध्ये जे काही सामूहिक नमाज पठण सुरू आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। ही घटना अत्यंत गंभीर आहे। त्यामुळे कॉलेजचे वातावरण बिघडत आहे। प्रशासनाने यावर तात्काळ कठोर कारवाई करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत। आणि याबद्दल अधिकची माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, अशा पद्धतीने सामूहिक नमाज पठण केल्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतलाय। पोलिसांकडून काही कारवाई झाली आहे का? कल्याण, एक महत्वाची बातमी म्हणावी लागेल। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर असलेल्या संदीप फाउंडेशन या शिक्षण संस्थेमध्ये अशा पद्धतीने काही विद्यार्थी ते सामूहिक नमाज पठण केल्याचा आरोप त्या हिंदुत्ववादी संघटनांनी केलेला आहे। एका कॉलेजमध्ये शिक्षण संस्थेमध्ये अशा पद्धतीचं सामूहिक हे नमाज पठणवरती आक्षेप जे आहे ते हिंदुत्ववादी संघटनांनी घेतलेले आहे। एकीकडे हिंदू सणांना तुम्ही बंदी घालता, मग अशा पद्धतीने नमाज पठणाला तुम्ही परवानगी कशी दिली, असा एक सवाल जो आहे तो हिंदुत्ववादी संघटनांनी विचारलेला आहे। या सगळ्या मुद्द्यावरती कारवाई करावी आणि गुन्हे दाखल करावे अशा पद्धतीची मागणी हिंदुत्ववादी संघटनांचा आहे। आणि अशा पद्धतीचा आमच्या मागणीवरती विचार नाही झाला तर आम्ही सुद्धा हनुमान चालीसा सामूहिक पद्धतीने इथे म्हणू असा इशारा ज्या हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेला आहे। त्यामुळे आता शिक्षण संस्था प्रशासन असेल किंवा पोलीस असतील हे नेमकं या सगळ्या मुद्द्यावरती काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच किरण, त्यामुळे आता पोलीस प्रशासनाकडून नेमकी या प्रकरणाची कशी दखल घेतली जाते याकडे आपले लक्ष असणार आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।